नमस्कार मंडळी, जय शिवराय. आजचं व्लॉग मी बकऱ्यांसोबतच चालू करते. तर आज आम्ही उमळात जातो. काल जी ऊल लायलं ना त्यांना शिपाचं असतं, तर ते शिपण्यासाठी मग पायऱ्यात जाऊ खया. तर मस्त असत की नाही बकरे, ह्यांच्याबरोबर स्पेशल भेटा का पण नंतर येऊया कधीतरी. आता जरा काम असं तर जाता जाता होता हिसरसूनच व्हिडिओ शूट करूचो. आरडतात बघा कशी. तर मंडळी बकऱ्यांची भेट घेऊन तिसर आम्ही मामाच्या आता मांगराकडे येलो उमळात. तर हे बघा मामाचं मागे मांगर असं गुरा मामा घेऊन गेलो. तर हिसर एकदा शिपाचा असा कांदा का सकाळी संध्याकाळी शिपाचं लागतं. जेव्हा नवीन लावणी होतं तेव्हा कांद्याच्या पिकाची. तर मध्यंतर मी एका व्हिडिओमध्ये म्हणजे खूप दिवस झाले एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मंडळींनो असं असं एका पिकाचं उत्पन्न घेतलेलं आहे, म्हणजे त्या फळाचा असा आणि वापली पण तुमका दाखवलेलं आहे. तर बरेच दिवस झाले कसं होतं कामा खूप असतं त्याच्यामुळे विसराक होता आणि ते का कसा व्यवस्थित सुशागतपणे पूर्णपणे वेळ ते का देऊ होय, कारण की वायच वरच्यावर करून काय फायदो नाही त्याच्यात. तर उतला आज मम्मी बियाणा दुकानातून बियाणं घेतलं. तर ते कसले बियाणे असं ते पुढे तुमका समजते. तर कसल्या फळाचं मी तिसर छोटीशी शेती करतले ती सुद्धा कांद्याची तर हिसर केलंच. तर मम्मी कुठल्या पायऱ्यातच ती करूया हिच्यासून आम्ही पायऱ्यात जातलो. मग तुमका समजतली की मी काय पायऱ्यात लायतले येता. तर ते पण थोडीशी ऊल लावची आणि एक फळाचं पण उत्पन्न घ्यायचा. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमका समजात. बघा मामीच्या मांगराकडे मांजरा बारक्याचं बेल 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 बे मस्त गो काय हे बघा मामीन मक्के लायला ना. मामीचा आमच्या बारीकसा परडा. तर मामींना तवशीन लायला ना त्या का तवसा पण इला. हे बघा बारीक अशी कात इल्लेली आहे तवशाची. रोपटा अजून मोठा आहे जाऊक नाही तितक्या आणि इला पण मामीचा तवसा. तर चला मंडळी पटपट शिपान घ्याने जाऊया आपण पायऱ्याच्या दिशेन. मांगराकडून खाली येलो सरळ तर सर पहिल्यांदा पाण्याचं कनेक्शन केलं, पाईप जोडलं जेणेकरून आमच्या त्या खालती पाटात पाणी जाऊ कया. त्याच्या अगोदर मम्मी गोवर घालतली म्हणजे शेणखत जा व्यवस्थित म्हणजे कांद्याच्या उलीक व्यवस्थित त्याची वाढ होण्यासाठी व्यवस्थित पुरवणे घासता. तर त्या शेणखत घालतात ज्याच्यामुळे कांदेही चांगले होते आणि ते भरही चांगल्या प्रकारे हिच्यापासून कनेक्शन केलं आहे पाण्याचा. तर बरोबर तडे जाताला पाटात बघूया पाणी गेला का नाही. तर पाईप तर जोडलं आहे, इला पाणी चालू असं आहे बघा. हडेसला बंद केले हडे जाय तर. आणि सर पण मध्ये होता बांध घातलेलं होतं. हे बघा सरळ वाटान जाता पाणी हडे. आणि ही आपली ऊल चिक मम्मी गोवर घालता. तर ही ना 2 ते 3 म्हणजे जास्तीत जास्त 4-5 दिवसात उभी राहा होई. जशी अशी मामीची रवली आहे तशी. तर व्यवस्थित जातली ऊल. बघूया उभी राहता का नाही ती. गोवर घालून घेतो आम्ही तोपर्यंत. नाही तडसं सगळं उलीचं काम करून आम्ही आता नाही पहिलाडी जातो. आता नाही चायलाडी असो. तर हिच्यासून आता जातो आम्ही पायऱ्यात. खूप जवळ पडतं ह्या अंतर पायऱ्या टू माळ, कारण की घराकडसून जरी ना तर भरपूर असं लांब जातं भोवाडो. ह्या मस्तून बरा शॉर्टकट नाही. एक पाणी बाबा कसला असा नितळ पाणी बघा कसला आडा येतो मस्त. तर चला चला पटपट जाऊन बघूया की मी आजकडे कसल्या फळाचे बियाणे घालतलं पायऱ्यात जाऊन. चला मग. तर मंडळी उमळासून डायरेक्ट पायऱ्यात येलं. पहिला आधी मी मांगराकडे येलं आहे, त्याच्यानंतर खोरा आणि पिकाऊ घेतलं आहे. आता सरळ मी खालच्या ओपल्यात जाते आहे. मग तुमका सांगते की ही सगळी खटपट कशासाठी चालू आहे ती. तर मंडळी उमळासून आम्ही पायऱ्यात येलो. तर पहिल्यांदाच इल्याला परडा जरा शिपाचा होता, परडा शिपलो. आणि हे बघा हे बिये दिसले म्हणजेच बरेच दिवस झाले मी मागे सांगितलेलं आहे की अशा वापलेत मी ह्या कलिंगडाला येतलं आहे. तर बरेच दिवस झाले कामानिमित्त जरा वेळ भेटा नाही होतला सवडून व्यवस्थित जाऊ नये, कारण खिसलाच काम व्यवस्थित जर केला ना तरच तर चांगलं होतं. उगीच करूचं ऑन केल्यानंतर तर व्यवस्थित जाणार नाही. म्हणून आज हे कलिंगडाचे बिये घेतले 10 रुपयाचे. 15 काय 16 असतात. तर वरती डबरे मारूचे असतात. तर पायऱ्यात कलिंगडाची आम्ही छोटीशी शेती करतलो ह्याच सांगायचा होता. तर चला मग तुमका दाखवते आम्ही कलिंगडाचे बियाणे कसे घालतलो आणि कलिंगडाची रोपं आम्ही कशी लायतलो ती, म्हणजे बिये घालू काय आतमध्ये. चला कोणत्या डबरे खाण्याचे तर बघूया कितके 5 खना होय डबरे कितके जातील तितके. जवळ ये
रुंद खाना पाहिजे मोठं असं दाखव काय नव्हतं भाजू काय आग खराब आहे. तर ह्याच्यात गोवर घेतलेलं चौकूच्या आजान दिलेलं गोवर असं मागे गेलेलं तेव्हा. तर तेवढे डबरे खाण्यान झाल्यानंतर ह्यो गोवर त्याच्यात घालू कयो 5 डबरे पाडलं. आणि चिकलिंगणाची वेल कशी असते, जर रोग धरलाच ना तर ती वेल खूप लांब लांब जायत राहतं म्हणून आम्ही सगळे एका दिशेने घातलो म्हणजे ती वेल परतू काही. तर मी तुमका दाखवते किती खड्डे खणलं होते. तर हे बघा, हे सर एक खणलं, त्याच्यात गोवर घातलेलं हे. आता गोवर मातीत मिक्स करू खयो. अडे 3 असत, हिसर एक आणि हिसर एक असं. तर गोवर घालून घेतो आम्ही. गोवर घातल्यानंतर मग व्यवस्थित बरं जातं. खरं ना. पाणी घालून घेतलं आतमध्ये. 5 मिनिटांनी आता हे बिये घालूया आपण. तर मंडळी, व्यवस्थित खड्डे खणून घेतल्यानंतर ही गोकली असतात, तर त्या गोकलीनं आतमध्ये गोवर, पाणी आणि माती तिन्ही गोष्टी मिक्स करूचे लागतात. त्याच्यानंतर आपण बियाणं घालू का आतमध्ये. तरी बिया घेतले मी एका डबऱ्यात मी 2 ते 3 बियाणं घालतले, म्हणजे एखाद रोपीला तरी येऊ शकतं. बघूया, एक छोटंसं प्रयत्न असा. मंडळी, बिये वगैरे तर आम्ही घातलं, तुम्ही बघितलं. त्याच्यानंतर बाकीचं असतात म्हणजे गवत दिसतात काय लागी करते मी. त्या गवताचे असे गुटले करू काय आणि ते कलिंगणचे बिये जिथे घातले त्याच्यावरती घट्ट ठेवू काय, म्हणजे त्यांना उबगावतं का मम्मी. तर चला ठेवूया. सांज झाली आपण. स्वामींच्या कृपेने जावं नाही व्यवस्थित, पहिल्यांदाच काहीतरी करून घेते. तर आता आम्ही सरसून जातो घरात. ह्याच्यावरती गवत वगैरे ठेवलं. एका शिपणा भरपूर म्हणजे भरपूर असा सकाळ संध्याकाळ जितक्या कलिंगणात जास्ती पाणी जाताना नाही तितके चांगले असतात त्याच्या वाडीत. बघूया होतात काय नाही. आता चला घरात जाऊया. कलिंगणाच्या नादात मी तुमका दाखवकच नाही की मम्मीने हडे पण उलीचे मगरे केल्या ना धुनाक लागली. बघूया ती मी केले होणार लागली, आपण हडे करते म्हणजे माका शिपाचा हिसळ होणार लागली बरी जाता होणार लागली म्हणून सर केलं. समजा तडे जर नाही लागले कांदे तर आमका हे तरी गावटे कांदे 4 खाव कवतीत. हे बघा, अडे आपला तयार झालेला. बघूया. घातलंय 6तले एकाक तरी कलिंगणा लागतील म्हणून 6 घातले. मम्मी सांगा 2च डबरे घाल, मी म्हटलं नको होतला, एकाक तरी लागाने, बाकी काय नाही. छोटंसं प्रयत्न हा खिसा खेका तरी वेळेस लागाने म्हणून 6 असतात ते एक्स्ट्रा. गोर वगैरे आपला असा होणार. मंडळी, घराकडे येलो आधीच रस्त्यावर असून बघलं असं की असा काय परत गेल्याकडे सुटांना मान वरती काढला ना. हा सुटान जायत राहतं हा इल्यापासून. मंडळी, आम्ही हे मांगराकडसून म्हणजेच आमच्या पायऱ्यासून घराकडे येलो आणि आता आमच्याकडे जेवणात काय असं आता तुमका दाखवायचं चला. तर मम्मीला असं तारले भात्ता बांगुरडे असत ते टाके हातात वरती. हे बघा असे असतात, तोंडाक बाहेर लागतात कारण की बघा मस्त चुलीतले मुंबरात भाजलेले. हा मस्त असा ताकाची कढी, भात आणि सुकी तारली. चला मग जेवण घेऊया. आजच्या जेवणाक ना मयूर चायनीज घेऊन येलेलो, म्हणजेच चिकन शेजवान राईस घेऊन येलेलो. मार्गशीर्ष नंतर पहिल्यांदाच ह्या खाते 2 महिन्यांनी. आजच्या रात्रीच्या जेवणाक चायनीज.